आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉपची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची। तुम्ही इथं बघू शकता अस्तर घेतलेला आहे, मेन फॅब्रिक घेतलेला आहे। बॅक साइडची स्टिचिंग सांगते मी तुम्हाला टॉपची सरळ आणि सोप्या पद्धतीने। मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सोयीशा करून ठेवायचा आहे, अस्तर उलटं ठेवायचं नाही आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप। टॉपची बॅक साइडची स्टिचिंग मी तुम्हाला सांगत आहे। मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी टॉपची स्टिचिंग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। पूर्णपणे अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। फिनिशिंग पण येणं खूप महत्त्वाचं आहे। फिनिशिंग आलीच पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला टॉपची स्टिचिंग करायचं आहे। अस्तर व्यवस्थितपणे इथं अटॅच करून घेत आहे मी, तुम्ही इथं बघू शकता। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे, एकदा तुम्ही बघाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। अस्तर अटॅच झाल्याच्या नंतर साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे गळ्याच्या साइडने पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। टॉपची बॅक साइडची स्टिचिंग मी तुम्हाला सांगत आहे। साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। साइडचा कपडा कट केल्याच्या नंतर कपडा जो आहे अर्धा इंचाचा फोल्ड करून स्टिचिंग करायचा आहे। पूर्णपणे अस्तर जे आहे अटॅच करून झालेला आहे। त्याच्यानंतर अर्धा इंच कपडा जे आहे पकडून स्टिचिंग करून घ्यायचा आहे साइडने। तुम्ही इथं बघू शकता, जास्तीचा घ्यायचा नाही, फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने स्टिचिंग केल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते आणि टॉपचा जो लुक आहे तो पण खूप छान दिसतो। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। गळ्याच्या साइडने आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण टॉपची स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या साइडने पट्टी फोल्ड करून अटॅच करायची असती। अशा पद्धतीने पट्टी घ्यायचा आहे, साइडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण टॉपची स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला गोट बनवायचा नाही, फक्त आपल्याला पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पट्टी घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साइडने अटॅच करून घ्यायचा आहे। पट्टी जी आहे ते वरच्या साइडने व्यवस्थितपणे इथं ठेवायचं आहे टॉपवर आणि स्टिचिंग करायचं आहे वरच्या साइडने। वरच्या साइडने ठेवून व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर ते पट्टी जी आहे खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. साईडने छोटे छोटे इथं कट देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे पट्टी जी आहे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेने एकदम स्टिचिंग करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण टॉपची स्टिचिंग करतो त्यावेळेस अशा पद्धतीने पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तुम्ही इथं बघू शकता टॉपची फिनिशिंग बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित आलेली आहे. ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस व्यवस्थित माप घेतलं की टॉपची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि टॉप जे आहे उंचीला लांबीला व्यवस्थितपणे बसतो. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. पट्टी अटॅच केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता खूप सुंदर दिसतो टॉपचा लुक अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने दुसरी पट्टी अटॅच करून घ्यायचं आहे, कारण बिना बाहीचा टॉप आहे. बाही अटॅच करायची नाही. बिना बाहीचा टॉप आहे त्यासाठी आपल्याला मोंड्याच्या साईडने पट्टी जी आहे फोल्ड करून व्यवस्थितपणे इथं अटॅच करून घ्यायचा आहे. अस्तरचाच कपडा घेतलेला आहे इथं मी. व्यवस्थितपणे इथं पट्टी जी आहे स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि मोंड्याच्या साईडने अटॅच करून घ्यायचं आहे. सरळ आणि सोपी पद्धत, अवघड असं काहीच नाही. एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल. आता ही पट्टी जी आहे ते पण वरच्या साईडनेच ठेवायचं आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. गळ्याच्या साईडने आपण कशा पद्धतीने स्टिचिंग केलो त्याच पद्धतीने मोंड्याच्या साईडची पण पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बिना बाहीचा टॉप आहे तर खालच्या साईडने फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता इथं स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे, गडबड करायची नाही. ज्यावेळेस आपण टॉपची स्टिचिंग करतो त्यावेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता बॅक साईडची स्टिचिंग झालेली आहे टॉपची. आता फ्रंट साईडची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. आता फ्रंट साईडची स्टिचिंग मी तुम्हाला सांगते. मेन फॅब्रिक घ्यायचा आहे, त्याच्यावर अस्तर ठेवायचा आहे. आता समोरच्या साईडने थोडंसं मी कर्वा असा आकार देऊन घेत आहे खालच्या साईडने. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. फ्रंट साईडने मी बटन अटॅच करणार आहे, त्यासाठी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि सरळ पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने. फ्रंट साईडने मी बटन अटॅच करणार आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक घ्यायचं आहे,
तो पण कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे ठेवायचा आहे. अस्तर त्यावर ठेवायचा आहे सरळ पद्धतीने. सरळ पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे अस्तर जे आहे अटॅच करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला. फ्रंट साईडने मी बटन अटॅच करणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे. तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला जर फ्रंट साईडने बटन अटॅच करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता. अस्तर जे आहे अटॅच करून घ्यायचं आहे. खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे. अवघड असं काहीच नाही आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता. गळ्याच्या साईडने पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायची ते सांगितलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग सांगत आहे. खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे. साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पट्टी जे आहे ते घ्यायचं आहे. पट्टी घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. बटन अटॅच करण्यासाठी दोन्ही साईडने मी पट्टी अटॅच करणार आहे. टॉपचा जो कपडा आहे तो उलटा करून ठेवायचा आहे. त्यावर पट्टी ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे कडेने. अशा पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. पट्टी जी आहे ते वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता. वरच्या साईडने सरळ पद्धतीने पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथं स्टिचिंग करताना एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करायचं आहे. पट्टी जी आहे ते प्रॉपर पद्धतीने इथं बसली पाहिजे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचं आहे. सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही टॉपची स्टिचिंग करू शकता. डबल टिप टाकून घ्यायचं आहे इथं. डबल टिप टाकल्याच्या नंतर दुसऱ्या पण साईडचं अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. फिटिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. फिटिंग टाकण्यासाठी बॅकचा जो भाग आहे तो सोयीशा करून ठेवायचा आहे. त्यावर फ्रंट साईड जे आहे ते उलट करून ठेवायचं आहे. वर खाली कपडा झालेला नाही. एकदम प्रॉपर पद्धतीने कपडा आलेला आहे. शोल्डरच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कोणताच कपडा इथं वर खाली झालेला नाही. एकदम प्रॉपर पद्धतीने आलेला आहे. फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे. 6 वर इथं मार्किंग करायचं आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे.
फिटिंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. फिटिंग टाकता वेळेस कोणताच कपडा इथं वर खाली झालेला नाही पाहिजे. एकदम प्रॉपर पद्धतीने कपडा आलेला पाहिजे. व्यवस्थितपणे इथं फिटिंग टाकून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडचे पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. फिटिंग टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही टॉपची स्टिचिंग करू शकता. फायनल लुक तुम्ही इथं बघू शकता. खूप सुंदर आलेला आहे. आता व्यवस्थितपणे इथं बटन जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही टॉपची स्टिचिंग करायचं आहे. बटन जे आहे अटॅच करून घ्यायचं आहे.